बँक आपल्या कस्टमरला त्यांच्या सेव्हिंग अकाउंटचे किंवा लोन अकाउंटचे स्टेटमेंट देण्यासाठी काही चार्जेस लावते। पण हे चार्जेस लावण्यामागे काय कारण आहे किंवा हे चार्जेस बँक कस्टमरकडनं का घेते, हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी रवी स्वागत करतो आपल्या चॅनलवरती। आपण बँक आणि फायनान्स रिलेटेड त्यांच्या टिप्स आणि त्यांच्या माहितीच्या संदर्भात व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। असेच अपडेटेड राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका। तर आता आपण पाहूया की बँक आपल्याला त्यांच्या स्टेटमेंटसाठी चार्जेस का लावते किंवा ते लावण्यामागे कारण काय आहे। तर ही काही कारणे आहेत ज्यामुळे बँक आपल्याला त्यांच्या लोन अकाउंट स्टेटमेंट प्रोव्हाइड करण्यामागे चार्जेस लावते। त्यामध्ये एक कारण असं आहे की सेवा शुल्क म्हणजे सर्व्हिस चार्जेस। तुमच्या अकाउंटचे स्टेटमेंट तयार करणे, प्रिंट करणे आणि त्यानंतर ते तुमच्यापर्यंत कुरिअर किंवा मेलद्वारे किंवा पोस्टाद्वारे तुम्हाला पाठवणे, यामागे सिस्टम, मॅन पॉवर आणि काही पेपर, रिम या गोष्टींचा समाविष्ट होतो। तर या सगळ्या गोष्टींसाठी बँकेला काही कॉस्ट पे करावी लागते। त्यामुळे तुम्हाला हे जे स्टेटमेंट पाठवले जाते त्या स्टेटमेंटला काही पर्सेंटमध्ये प्रत्येक कस्टमरला हे चार्ज केले जाते। दुसरा मुद्दा असा आहे की डेटा प्रोसेसिंग। आपलं जे सेव्हिंग अकाउंट आहे किंवा आपलं जे लोन अकाउंट आहे यामध्ये होणाऱ्या एंट्र्या, म्हणजे तुम्ही जे लोन घेतलं आहे त्याच्यामध्ये जे होणारे डेटा आहे, म्हणजे तुमचा EMI चाललाय, बाउन्स होतंय, तुमच्या अकाउंटला पैसे येत आहेत की नाही येत आहेत, त्याचा अपडेट ठेवणं, किंवा तुमचे जे सेव्हिंग अकाउंट आहे ज्यामध्ये तुम्ही पैसे टाकताय, विड्रॉल करताय, कोणाला ट्रान्सफर करताय, या सगळ्या गोष्टींचा अपडेट ठेवण्यासाठी बँकेला काही सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरची गरज असते। ते कलेक्ट करून ठेवण्यासाठी त्यांच्याकडे मोठा डेटाबेस असणं गरजेचं आहे। तर हा डेटाबेस घेणं यासाठी बँकेला काही पैशांची खर्च करावे लागतात किंवा या गोष्टीसाठी एक लिमिटेड कॉस्ट त्यांना पे करावी लागते। मग ही जी कॉस्ट आहे ही बँक आपल्या कस्टमरकडून थोड्या थोड्या पर्सेंटेजमध्ये ती चार्जेसच्या स्वरूपात घेते। तर सेवा किंवा ऍडिशनल सर्व्हिसेस, नेट बँकिंग, फोन बँकिंगच्या माध्यमातून बँक तुम्हाला तुमच्या अकाउंटचे स्टेटमेंट प्रोव्हाइड करते। तुम्ही घरी बसल्या तुमच्या अकाउंटचे स्टेटमेंट मोबाईलद्वारे किंवा तुमच्या लॅपटॉपद्वारे लगेच मिळवू शकता। पण या गोष्टी प्रोव्हाइड करण्यासाठी बँकेला इंटरनेटचा किंवा जो काही सॉफ्टवेअर ते वापरणार आहेत याला काही चार्जेस किंवा काही खर्च येतो। तर हा जो काही खर्च येणार आहे बँकेला, तो खर्च कस्टमरला स्टेटमेंट प्रोव्हाइड करताना त्यांना स्टेटमेंट चार्जेस या स्वरूपात ते पे करायला लावते। हे काही पॉइंट होते ज्यामुळे बँक आपल्याला अकाउंट स्टेटमेंटसाठी चार्जेस पे करायला लावते। बँक अकाउंट स्टेटमेंट प्रोव्हाइड करण्यासाठी बँकेला काही गोष्टींची गरज असते, म्हणजे प्रिंटर असू दे, प्रिंटरला लागणारे पेपर असू दे, त्याच्यातली रिम असू दे, नंतर त्याला लागणारी लाईट असू दे, त्याचं बिल असू दे, किंवा तुमचं अकाउंटचं जे स्टेटमेंट आहे, म्हणजे तुमच्या अकाउंटची जी हिस्ट्री आहे ती अपडेट ठेवण्यासाठी लागणारे मनुष्यबळ किंवा त्यासाठी लागणारा व्यक्ती, ज्यासाठी बँकेला काही पैसे पे करावे लागतात। तर या सर्व ज्या गोष्टी आहेत यासाठी बँकेला एक ठराविक रक्कम पे करावी लागते। मग ही रक्कम कुठून येणार? तर बँक स्वतः तरच खिशात पैसे घेऊन बसलेले नाहीये, तर बँक आपल्या कस्टमरकडनंच या सगळ्या गोष्टींचे चार्जेस एक छोट्या पर्सेंटेजमध्ये कस्टमरकडनं पे करून घेते। मित्रांनो, तुम्हाला अंदाज आलाच असेल की बँक आपल्या अकाउंटचं किंवा लोन अकाउंटचं स्टेटमेंट प्रोव्हाइड करताना आपल्याला चार्जेस का लावते। मित्रांनो, आपण असेच बँक आणि फायनान्स रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। असेच अपडेटेड राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे काही क्वेश्चन असतील बँक आणि फायनान्स रिलेटेड तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही मेसेज करा। आपण त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करू। धन्यवाद। जय हिंद।